योगेशजी, मी विचारतो तुम्हाला, आज निघालेली GR आणि आंदोलनाचा झालेला यशस्वी शेवट असं म्हणलं जातं, सरकारनं फसवलंय का मराठ्यांच्या पदरात लढ्याच्या प्रमाणात आपल्याला काही मिळालंय? हे बघा, मनोजदादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो GR तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती. काय याच्यात बघा, काय उणिवा असतील तर सांगा. आणि तिथंच आम्ही तपासलो. त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे. मनोजदादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे. मनोजदादांनी अजूनही संयम बाळगावा. आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत. ते आमच्यासाठी दैवत आहे. पण त्या GRचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणिवा लक्षात येतील. हा GR कोणाला लाभाला मिळू शकतो? ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील, अशा लोकांना त्याचा लाभ होईल. बरं, मग ह्यात वेगळं काय आहे? शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे. बरं, अजून सोप्या भाषेत सांगतो, ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट सांगतो, ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही. आम्ही असाच ग्रह करत होतो, समजत होतो की हैदराबाद गॅझेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत, असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही. आणि हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. ह्या GRला सुद्धा चॅलेंज करता येईल. याच्यातनं मराठ्यांच्या हातात पदरात काही मिळालेलं नाही.